नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल अमेरिकन मार्केट्स पडली. अमेरिकेमध्ये डेटा चांगला आला की मार्केट पडतं. का तर फेड रेट कट करण्याचा जो निर्णय आहे तो पुढे ढकले, रेट कट करणार नाही असं वाटून अमेरिकन मार्केट्स पडतात. तशीच स्थिती काल झाली. एनव्हिडिया, मेटा हे शेअर पडले. त्यांचा PMI डेटा यायची अपेक्षा होती 48.4, पण तो डेटा आला 49.3. 10 वर्षाच्या बॉन्ड्सची विक्री काल मोठ्या प्रमाणावर झाली. $39 बिलियन एवढे बॉन्ड विकले गेले. 30 वर्षाचं बॉन्ड यील्ड जे होतं ते 4.91 झालं. त्यांचा जॉब ओपनिंग डेटा जो आहे तो 8.1 मिलियन एवढे जॉब ओपन झाले आणि पूर्वी 7.84 मिलियन होते. त्यामुळे जॉब डेटा सुद्धा चांगला आला. पण त्याचबरोबर इन्फ्लेशन वाढेल ही भीती मात्र निर्माण झाली. या सगळ्या गोष्टीमुळे अमेरिकन मार्केट काल पडलं. तर क्रूड 77चा टप्पा क्रूडनी पार केला. विक्स 14.66 एवढं विक्स होतं आणि 10 वर्षाचं बॉन्ड यील्ड 4.68 एवढं. तर डॉलर इंडेक्स 108.66 या लेव्हलवर डॉलर इंडेक्स होता. आता कॅस्ट्रॉल, ग्लँड फार्मा, NBCC, फिनिक्स मिल, सोलार इंडस्ट्री, टॉरेंट पॉवर यांची F&O कॉन्ट्रॅक्ट सुरू होते. महिंद्रा अँड महिंद्रानी BE6 गाड्यांची 26.9 लाख तर XEVची 30.5 लाख अशा किमती जाहीर केल्या. 14 जानेवारीपासून टेस्ट ड्राईव्ह घेता येईल. 14 फेब्रुवारीपासून बुकिंग होईल आणि मार्चपासून डिलिव्हरी देण्यात येईल असं कंपनीच्या मॅनेजमेंटने सांगितलं. टाटा स्टीलचं उत्पादन 6.2% वाढलं तर डिलिव्हरी 8.4% वाढली. शोभाचे अपडेट्स काही चांगले नाही आहेत. सेल्स व्हॉल्यूम कमी झालाय, 1,388 कोटी झालं आणि प्राइस रिअलायझेशन मात्र वाढलाय 16.5%. ते 1,366 रुपये एवढं झालं. डॉक्टर रेड्डीच्या आर्मी जगवार लॅब्स होल्डिंग बरोबर लोव्हिसियानामध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी विकण्यासाठी करार केला. RVNL दुबईच्या GBH इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टिंग LLC बरोबर सिव्हिल इन्फ्रासाठी त्यांनी MOU साईन केलं. एक्झिकॉम टेली, मुफिन ग्रीन इन्फ्रा बरोबर त्यांनी पार्टनरशिप केली. CESE पूर्व ग्रीन पॉवरला हायब्रिड पॉवर प्रोजेक्टसाठी LOA इश्यू केलं. जिंदाल वर्ल्ड वाईड एका शेअरला 4 शेअर बोनस दिला. सिग्नेचर त्यांचं सेल्स बुकिंग जे होतं ते दुप्पट झालं. सफायरला 81.45 लाखाची
GST नोटीस मिळाली. NTPC परमाणु ऊर्जा निगम हा आर्म NTPCने इन्कॉर्पोरेट केला. WPIL युरोपियन आर्मनी MISA इटलीमध्ये 100% स्टेक घेतला. मेड प्लस ऑप्टिमल हेल्थ सोल्युशन या आर्मचं छत्तीसगडमधल्या स्टोअरचं ड्रग लायसेन्स सस्पेंड करण्यात आलं. कर्नाटक बँक इक्राने त्यांचं बॉन्ड रेटिंग अपग्रेड केलं. टाटा टेक्नॉलॉजीने टेलिचिप्स बरोबर करार केला. ADAS प्लॅटफॉर्मसाठी इनोव्हेटिव्ह सोल्युशन डेव्हलप करण्यासाठी हा करार करण्यात आला. काल FIIची विक्रीच आहे 1491 कोटीची, तर DIIची खरेदी आहे 1615 कोटीची. डॉलर इंडेक्स मी सांगितला वाढलेलाच आहे, क्रूडही वाढलेलंच आहे, रुपया घसरत आहे. कोणकोणते शेअर तेजीत मंदीत राहतील याची एक लिस्ट तयार केली आहे. तुम्ही वॉच लिस्टवर ठेवा आणि ध्यान द्या. पण मार्केट जेवढं जोरदार पडत आहे तेवढं जोरदार तेजी येत नाही आहे. त्यामुळं सेल ऑन राईज ही स्ट्रॅटेजी सध्या योग्य होईल. तेजीमध्ये पतंजली, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, आशियाना हाऊसिंग, कारण यांचं बुकिंग 79% वाढलं आहे. NTPC ग्रीन, HDFC बँक, डोम्सची टार्गेट्स 3200 अशी केली आहे. ग्लेनमार्क फार्मा, गोदरेज कन्झ्युमर, ग्रॅन्युअल्स, JK सिमेंट, लॉरेस लॅब, मॅक्स हेल्थ, झायडस लाईफ, कॅस्ट्रॉल, ग्लँड फार्मा, NBCC, ONGC, ऑइल इंडिया कारण क्रूड वाढलाय म्हणून, आयशर मोटर, टाटा टेक्नॉलॉजी, फिनिक्स मिल, टॉरेंट पॉवर, मास्टेक, सोलार इंडस्ट्री, RVNL, डेल्टा, कल्याण ज्वेलर्स, फायझर, रेडिंग्टन, पॉलीप्लेक्स आणि ॲक्शन कन्स्ट्रक्शन. तर मंदीमध्ये टेक महिंद्रा, सुप्रीम इंडस्ट्री, अपोलो टायर, BPCL, HPCL, IOC कारण क्रूडचा भाव वाढलाय म्हणून, PVR आयनॉक्स. तर हे शेअर मंदीत राहू शकतील. पण मार्केट दोलायमान स्थितीत आहे. बजेटपर्यंत मार्केट असंच चालेल आणि जे शेअर लॉसमध्ये आहेत त्या शेअरमध्ये ॲव्हरेज करून सध्या तरी पैसे अडकवू नका. डिटेलमध्ये मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण आत्ता पैसा अडकवू नका. मार्केट पडतंय, तुम्हाला चांगलेच शेअर स्वस्त भावामध्ये घेण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे भांडवल संपवून बसू नका. त्याचा असलेल्या पैशाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा करता येईल हे बघा. त्याचा उपयोग ॲव्हरेज करण्यासाठी करू नका, कारण ॲव्हरेज करण्यामध्ये तुमचा शेअर बदलत नाही, शेअर तोच राहतो. त्यामुळं जो धोका आहे
त्या धोक्याचं वाटप होत नाही आणि आत्ताच्या दोलायमान स्थितीमध्ये जे कमकुवत शेअर आहेत ते अधिकाधिक कमकुवत होत राहतात. आत्ताची स्थिती कमकुवत शेअर सशक्त होतील अशी स्थिती नाही. त्या कंपनीमध्ये काही एकदमच चांगली न्यूज आली तरच तसं होण्याची शक्यता आहे, नाहीतर तशी स्थिती नाही. म्हणजे दात आहेत पण चणे नाहीत, चणे आहेत पण दात नाहीत, अशी अवस्था करून घेऊ नका. पैशाची जपणूक करा आणि क्वालिटी शेअर गोळा करण्याची संधी जी आत्ता मिळाली आहे ती गमावू नका. बघूया मार्केट कसं आपल्याला दर्शन देत आहे ते 9:15 वाजता कळेलच. नमस्ते.